राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या औपचारिक दौऱ्यावर. उभय राष्ट्रातील संबंधांना 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राष्ट्रपतींचा दौरा. एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून कार्यक्रमांचं नियोजन करण्यासाठी उद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. नाशिकमधील काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना हायकोर्टानं हटवलं. दैनंदिन पूजा आणि प्रसादासाठी येणाऱ्या खर्चाला अध्यक्षांनी दिला होता नकार. पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे हायकोर्टाचे आदेश. मुंबईतील रखडलेली रस्त्याची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा. पालकमंत्री आशिष शेलार यांच्या प्रशासनाला सूचना. पंढरपूरमध्ये उद्या चैत्री एकादशीचा सोहळा संपन्न होणार. या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल. मंदिर समितीच्या वतीनं दोन्ही मंदिरात महापूजेचं नियोजन. हापूस आंब्याची आवक वाढली. तब्बल 1 लाख पेट्या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाल्यानं दर कमी. राज्य सरकारकडून कंत्राटदारांची देणी थकीत. कंत्राटदारांची सुमारे 87,000 कोटींची थकबाकी. थकीत देणी संदर्भात कंत्राटदारांची ठाण्यात 15 एप्रिलला होणार बैठक. रत्नागिरीच्या मांडवी बीचवर सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेट उभारण्याचा निधी मंजूर. कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत मंजुरी. 9 एप्रिलला रवींद्र चव्हाणांच्या हस्ते होणार उद्घाटन. जगजीत सिंह डल्लेवाल यांचा आमरण उपोषण मागे. पंजाबच्या शेतकऱ्यांची तब्बल 131 दिवसानंतर उपोषण मागे. वर्ध्यामध्ये रामदास तळस यांना रामाच्या दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीनं मागितली माफी. सोहळे यांनी जानवे परिधान केले नसल्यानं नाकारलं होतं मंदिरात दर्शन. पालिकेनं माहुल प्रकल्प बाधितांसाठी बांधलेल्या घरांना अत्यल्प प्रतिसाद. माहुलमधील घरांसाठी आता पालिकेसह कामगार संघटनांना साकडं. हिंगोलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्सला अचानक लागली आग. आगीमध्ये पूर्ण बस जळून खाक. प्रवाशांनी उड्या मारत वाचवले स्वतःचे प्राण. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.